नागपूरच्या उमरेड MIDC मधील आग प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आलेली आहे। यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय आणि एकाचा शोध सुरू आहे। या आगीमध्ये होरपळून 9 जण जखमी झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नागपूरच्या उमरेड MIDC मध्ये आग लागलेली आहे आणि यामध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झालाय, एकाचा शोध सुरू आहे। या आगीमध्ये होरपळून 9 जण जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। अमर, किती वाजताच्या सुमारास ही आग लागली होती आणि सध्या आग नियंत्रणात आणली आहे का? खरं तर काल सायंकाळच्या सुमारास 6:30च्या सुमारास हा संपूर्ण ब्लास्ट झाला होता आणि त्यानंतर पूर्ण आग लागली होती। आगीचं स्वरूप खूप मोठं होतं, कारण ॲल्युमिनियम फॉईल पावडर बनवण्याची संपूर्ण कंपनी होती आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली। आगीचे लोट अगदी दूरवरपर्यंत दिसून येत होते आणि त्याची दाहकता पण मोठ्या प्रमाणात होती। जवळपास 100 कामगार या कंपनीच्या परिसरामध्ये कार्यरत काम करत होते आणि घटना घडल्यानंतर त्या विंग मध्ये जवळपास 11 ते 12 कामगार होते। त्याच्यातले काही जण होरपळले होते। जवळपास 11 कामगार हे जखमी झालेले आहेत। त्याच्यात 4 जण गंभीर जखमी होते। त्यातील गंभीर जखमींमधील दोघांचा मृत्यू झाला, तर 2 मृतदेह जे आहे ते घटनास्थळी म्हणजे तिथे आग लागली होती, ब्लास्ट झाला होता त्या ठिकाणी आढळून आले आणि एका जणाचा अजूनही शोध सुरू आहे। म्हणजे 4 जणांचा मृत्यू या संपूर्ण घटनेत झाल्याची माहिती आता पुढे येत आहे आणि अजूनही तिथे बचाव कार्य सुरू आहे, कारण की ॲल्युमिनियम पावडरची कंपनी आहे। आग विझवायला प्रचंड वेळ लागतो। केवळ उमरेड आणि आजूबाजूच्या परिसरातीलच नव्हे तर नागपुरातून सुद्धा बऱ्याच अग्निशमन दलाच्या गाड्या गेल्या होत्या, कारण की आग विझवण्याकरता स्पेशल अशी सुविधा लागते। त्या दृष्टीने सुद्धा उपाययोजना करण्यात येत होत्या, पण अतिशय दुर्दैवी अशी ही संपूर्ण घटना आहे आणि याच्यात 4 कामगारांचा दुर्दैवी असा होरपळून भागल्या गेल्याने आणि ब्लास्ट झाल्यामुळे मृत्यू झाला आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। उमरेड MIDC मध्ये भीषण आग लागली आहे, यामध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झालाय। अंगार वाळूनच राहिली हे इकडं।